अकोले तालुक्याच्या वतीने स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या कार्याचे स्मरण. अकोले महाविद्यालयात शोकसभा. अकोले तालुक्यातील सर्व क्षेत्रात झालेल्या निर्मितीमध्ये माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे शिवाय अन्य कोणाचेही योगदान नाही. तालुक्यात पाण्याची उपलब्धता ही माजी मंत्री पिचड यांच्यामुळेच झाली, अशा आशयाची मनोगते विविध नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त करत स्वर्गीय पिचड यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये माजी मंत्री पिचड यांचे मोठे योगदान असल्याचे, त्यांचे नाव निळवंडे धरणाला द्यावे असा ठराव या सर्व पक्षीय अभिवादन सभेत करण्यात आला. या ठरावास सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांनी पाठिंबा दिला. माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे 1 महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांचे वतीने अकोला महाविद्यालयात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत हे होते. यावेळी माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या सानिध्यात आलेल्या अनुभवांचा आढावा घेताना स्वर्गीय मधुकरराव पिचड हे क्षमाशील व्यक्तिमत्व होते. त्यांनी तालुक्यात लोकशाही जिवंत ठेवली. त्यांनी कधीही व्यक्तिगत द्वेष ठेवला नाही. पिचड कुटुंब हे कधीही कोणासाठी उपद्रवी झाले नाही. प्रशासनावर वचक असणारा नेते म्हणजे पिचड साहेब होते. पिचड साहेब हे शारीरिक उंचीने कमी होते, मात्र कर्तृत्वाने ते कळसुबाई शिखरापेक्षा मोठे होते. त्यांनी अकोले तालुक्यात कायम जातीय सलोखा ठेवण्यासाठी प्रयत्न केले. अकोले तालुक्यातील विकासासाठी राज्यात धोरणे घेणारा नेता पुन्हा होणार नाही. त्यांच्या अंत्यविधीला राज्यातील तर क्रियाविधीला देशातील अनेक नेते उपस्थित राहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ही बाब पिचड साहेब यांची राजकीय उंची लक्षात येते. आजच्या राजकीय घडामोडीत जनता लोकप्रतिनिधींना 5 वर्षात कंटाळताना दिसत आहे, मात्र सलग 40 वर्ष माजी मंत्री पिचड साहेब यांच्या सोबत राहिली आहे. ही बाब पिचड साहेब यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणावी लागेल अशी भावना व्यक्त केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले यांनी 60 वर्षाहून अधिक काळ राजकीय सामाजिक जीवनात स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचा संपर्क आला. राजकीयदृष्ट्या आमचे कधी पटले नाही, पण त्यांनी कधीही संबंधात कटुता येऊ दिली नाही. अशा उंचीचा माणूस पुन्हा होणे नाही असे सांगतानाच स्वर्गीय पिचड यांची सर्वप्रथम अभिवादन सभा आयोजित करून तालुक्यातील पत्रकारांनी जी संवेदनशीलता दाखवून आम्हा राजकारण्यांना जी चपराक दिली, त्यानंतर ही अभिवादन सभा घेण्याचे ठरले असेही त्यांनी सांगितले. या सभेच्या प्रास्ताविकात RPIचे नेते विजयराव वाघचौरे यांनी स्वर्गीय पिचड यांचा जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी JD आंबरे, भाऊ पाटील नवले, पर्वतराव नाईकवाडी, शरदराव देशमुख, वकील वसंतराव मनकर, शरद चौधरी, यशवंत आभाळे, सीताराम देशमुख, सीताराम भांगरे, उमेश डोंगरे, भानुदास तिकांडे, अरुण रुपोते, माधवराव तिटमे, मारुती मेंगाळ, प्राध्यापक विवेक वाघचौरे, अर्षद तांबोडी आदींनी मनोगत व्यक्त करत स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. याप्रसंगी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक डॉ. नितीन आरोटे व प्राध्यापक विवेक वाघचौरे यांनी सूत्रसंचालन केले. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी आभार मानले. स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब वाघचौरे, अकोले.